श्री स्वामी समर्थ 20 मिनिटे स्वामींचा हा सकारात्मक संदेश ऐका। तुमच्या जीवनातील जे ताणतणाव असतील, समस्या असतील ते नक्कीच दूर होतील। स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, उत्साही होण्याची वेळ आली आहे। मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे। माझा आशीर्वाद तुझ्या वाटेला येत आहे। तणाव सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव। तुला काहीतरी गोड बातमी मिळणार आहे। तुझे चांगले दिवस सुरू होणार आहे। फक्त माझ्यावरती विश्वास ठेव। हा संदेश पूर्ण ऐक, तुझ्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील। स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही। भगवंत स्वतः अरूप आहे, म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते। यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते। नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते, म्हणूनच रूप ध्यानी येत नाही। म्हणून अडून बसू नये। नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा, त्यात सर्व काही येते। हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम व मुखात स्वामी नाम असू द्या। तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज पडणार नाही। कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा। मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे। मी श्री स्वामीकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या। योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशक्ती द्या। त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या। श्री स्वामींची लीला अपरंपार आहे। फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा। श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल। गरज नाही लागत कोणाची, भीती नाही वाटत कशाची। स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो। स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी। स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला। हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही। परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा। हे कलियुग आहे, इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं। तुम्ही करत असलेले चांगले काम मला दिसत आहे। कठीण प्रसंगात असतानाही तुम्ही तुमच्या सभोवतालच्या इतरांना कशी मदत करता ते मी पाहत आहे। तुमची मी प्रार्थना ऐकली आहे आणि त्यांचे उत्तर मी नक्कीच देईन। हा तुमचा प्रवास आहे आणि सर्व काही चांगल्यासाठी बदलणार आहे। लक्षात ठेव, तू मजबूत, प्रिय आणि शूर आहेस आणि माझे तुझ्यावर प्रेम हे अतूट आहे। तुमचे यश येत आहे। तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर हा संदेश शेवटपर्यंत पहा। स्वामी दिसत नाही तरी प्रत्येक संकटात सोबत आहे याची जाणीव होते। बस हे समजून घ्या, प्रत्येक सुखदुःखात स्वामी सोबत उभे असतात। कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका। मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा। त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मन शांतीसुद्धा तुम्हालाच। विचार ही एक लक्षणशक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे। म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल। भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। आता आपण एक छोटीशी स्वामींची कथा ऐकणार आहोत। जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर ही कथा नक्की शेवटपर्यंत ऐकाल। ही कथा सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ। तर ही कथा आहे स्वामी आणि चोळप्याची। स्वामी 3 दिवस उपाशी आहेत हे रिसालदाराच्या लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवारपेठेतल्या चोळप्पाच्या घरी घेऊन गेला। चोळप्पाला पाहिल्यावर स्वामीच्या चेहऱ्यावर हास्य आले। स्वामींनी चोळप्पाला प्रश्न विचारला, चोळ्या, तू सुखरूप आहेस ना? तू आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ, आम्हाला ओळखले नाहीस काय?
अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय? हे शब्द कानावर पडताच चोळप्पाला पूर्वस्मरण होते आणि तो स्वामींना साष्टांग नमस्कार घालतो. चोळप्पाने येसूबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगतो. चोळप्पाने स्वामींना भरपूर खाऊ घातले आणि त्यानंतर स्वामी चोळप्पाकडे राहू लागले. स्वामी चोळप्पाकडे राहायला लागल्यावर चोळप्पाला धन्यता वाटू लागली. पण चोळप्पाची पत्नी येसूबाई आणि सासूबाई राधाबाई या दोघी सोळे ओळे पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोडी धुसफूस करू लागल्या. चोळप्पा हा स्वामीनिष्ठ असल्यामुळे त्याची स्वामींवर निसीम भक्ती होती. स्वामींनी अनेक प्रकारे त्याच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली, पण चोपळाला त्याबद्दल काही वाटले नाही. चोपळाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातली भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली. पण त्यांनी स्वामींच्या सेवेत जराही खंड पडू दिला नाही. तो सतत स्वामींच्या सेवेत असायचा. अशाच एका दिवशी येसूबाई आणि राधाबाई या दोघी स्वस्थ बसल्या होत्या. त्या दोघांना असं स्वस्थ बसलेलं बघून स्वामींनी त्यांना विचारले, हे काय, आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही. तेव्हा येसूबाई स्वामींना उत्तर देत विचारतात, स्वामी, घरात जळणारी सामुग्री यातलं काहीच नाही, मग स्वयंपाक कशाचा करू? हे ऐकल्यावर स्वामी बोलले, आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नाने भरलेले पात्र घेऊन ये. ते ऐकून येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात निघू लागल्या. येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात पोचल्यावर त्या दोघींनी पाहिले की सर्व पात्रे सुग्रास अन्नाने भरलेली आहेत. हे बघून त्या दोघी आधी थक्क झाल्या, पण काही वेळाने त्या दोघींच्या आनंदाने डोळे पाणावले आणि त्या दोघींनी स्वामींना खाऊ घातले. त्यावेळी अक्कलकोटात मालोजीराव यांचे राज्य होते. त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्याने स्वामींची सगळी हकीकत सांगितली. शिवाय स्वामींचा मुक्काम चोपळाच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होते आणि चोपळाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पावे असे सुचवले. हे ऐकल्यावर राजाने सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली. तरी ती सर्व लोकांना खात्री झाली की स्वामी हे दत्तांचे अवतार आहेत. लोक आता गाणगापुराला न जाता अक्कलकोटाला चोपळाच्या घरी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. चोपळा तर सावलीप्रमाणे स्वामीसोबत असायचा. त्यामुळे एकदक्क स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेऊन हिंडव्यास गेले. बरेच अंतर चालल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी पोचले. निवडुंगाच्या रानापाशी पोचल्यावर सर्व दूर काठी पसरले होते. तेव्हा स्वामी सगळ्यांना उद्देश बोलले, आता आपल्याला यावरून पुढे जायचे आहे. ते ऐकून सर्वजण भयभीत झाले आणि कोणाच्याही तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही. कोणाचीही स्वामीसोबत जाण्याची हिंमत होईना. पण तेव्हा एकटा चोपळा स्वामीबरोबर चालत गेला. दोघे अनवाणी काठ्यावरून चालत होते, पण दोघांच्याही पायाला काठ्यांचा स्पर्श झाला नाही. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. पण तेव्हा स्वामींना चोपळाच्या भक्तीची खात्री पटली. शिवाय चोपळाची निर्भयता बघून स्वामींनी त्याची स्तुती केली. त्यामुळे लोकांना त्यांची असूया वाटू लागली. स्वामी अंतर्यामी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले. तर मित्रांनो, आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असले तर ती फक्त स्वामींची कृपाच, दुसरं काहीही नको, ही एकच भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दाय म्हणजे देणारा सर्व काही. आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. स्वामी म्हणतात, फक्त तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. जी लढाई तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार. मी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, माझ्या मुला तू खास आहेस.
मी तुला माझ्या प्रतिमेत निर्माण केले. मला माहीत आहे काही वेळा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी केली आहे. तुम्हाला स्वतःची तुलना इतरांशी करायची गरज नाही. तुम्ही पुरेसे आहात. काही वेळा उदास वाटणे ठीक आहे. वाईट वाटून घेऊ नकोस. ती एक फक्त मानवी भावना आहे. मी थकलेल्यांना शक्ती देतो आणि दुर्बलांची शक्ती वाढवतो. स्वप्ने पाहिली पाहिजे, ती पूर्ण होतात. नाहीतर निसर्गाने आपल्याला ते पाहण्याची शक्ती कशाला बरे दिली आहे. सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाहीत. खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार केव्हाही चांगला. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म, पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचे कर्म. सगळी वादळे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात. काही वादळे आपल्यातील सामर्थ्याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी येतात. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्यांचे दैवत आहे, त्याच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभव सत्य आहे. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट किंवा कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे. भगवंत नामस्वरूप आहे. आपण अंतर्यामी त्यांच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल. माझे कर्तव्य मी केले आहे ना, ते करीत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना. आता जे व्हायचे ते होऊ दे. कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत. तुम्ही खूप संकटातून गेले आहात. आता तुम्हाला मला शोधण्याची गरज आहे. मी तुम्हाला मदत करेन. मी तुम्हाला तुमच्या तणावातून संकटातून बाहेर काढेन. माझ्यावर विश्वास ठेवा. तू जी मला रोज प्रार्थना करतोस ती मी ऐकली आहे. तुझी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे. माझ्या बाळा, जरा धीर ठेव. तुझे अश्रू मला दिसत आहे. योग्य वेळ आल्यावर सर्व ठीक होईल. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग तो विश्वास डगमगू देऊ नकोस. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमचं काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही? मला माहीत आहे तुम्ही हे पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्दसुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्हीच संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हारण्याची वाट बघत आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आमच्या हातून घडेल. परीक्षा पास होण्याकरिता जसा अभ्यास करावा लागतो तसं भगवंताचे प्रेम वाढण्याकरिता अभ्यास करणे जरुरी आहे. यासाठी जे जे काही मी करीन ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे ही जाणीव मनात ठेवून करायला पाहिजे. स्वामी मार्गात येणं सोपं आहे, पण कठीण आहे ते म्हणजे या मार्गात टिकून राहणे. आपण स्वामी सेवा करतो, केंद्रात येतो ते स्वामींच्या इच्छेने व टिकून राहतो ते स्वतःच्या पुण्याईने. आपल्याला दुखवणारे वादळवारे जोरात वाहत असतात, पण घाबरायचे कशाला? आपल्याला आश्रय देणारे स्वामींचे मंदिर आपल्या हृदयातच आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही किती सत्यनारायण पूजा करा, पण व्यवहारात सत्यता नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाही. स्वामी भक्त हो. जीवनात किती संकटरूपी नागाने तुम्हाला दक्ष करू द्या, त्याच्या विषाचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाचनावर विश्वास ठेव.
बाळा, निराश होऊ नकोस. चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो, कारण या ब्रह्मांड नायक स्वामींना अशक्य असे काहीच नाही. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझी स्वामी आई कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुझी जीवन नौका किती मोठ्या संकटरूपी वादात अडकलेली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात फार गंभीर बनून जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले. कोण वाचून कोणाचे काहीच सांगत नाही. जे व्हायचे आहे ते होतच राहणार. या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करू नका. स्वतःच्या मोठेपणाचा अहंकार बाळगू नका. सर्वांशी प्रेमाने राहा. मरण हे सत्य आहे, ते सर्वांनाच येणार, पण त्याचे भान ठेवून जगावे माणसाने. जगण्यातला प्रत्येक क्षण जिवंत करून. स्वामी नेहमी म्हणतात, कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे, याची पदोपदी जाणीव ठेव. माझ्या बाळा, सर्व काही तुझ्या मनासारखं होईल. मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत, ज्या तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येतील. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच्या या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू घाबरू नकोस. तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन. जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन. तुमच्या आयुष्यात किती संकटे आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त. तुझे दुःख, त्रास, वेदना सुखात बदलतील आणि तुमच्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा. माझ्या बाळा, मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो, तुझ्या रक्षणासाठीच करतो. म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. स्वामी म्हणतात, मान्य करणे कठीण आहे, तरी बदल हा होणार आहे. प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस त्या सर्व स्वीकाराव्या आणि स्वतःला माझ्या स्वाधीन करावे. तू आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे, कारण तुझी काळजी मी घेतली आहे. तुमचा स्वामीवर विश्वास असल्यास आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट कामं करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. या जन्मावर, या जीवनावर खूप प्रेम करावे. हो, जीवनावरच म्हटलंय मी, कारण जीवन हे खूप सुंदर आहे आणि महत्त्वपूर्ण सुद्धा तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनासाठी. भिवू नकोस, पुढे जात जा. संकटे दूर होतील. खास तुला माझा आशीर्वाद. स्वामी माऊली, माझी स्वामी आई, मनापासून माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, मला तुझे बाळ संबोधल्याबद्दल, माझी काळजी घेतल्याबद्दल सर्वांसाठी धन्यवाद. मी तुझे खूप खूप आभारी आहे. तुझ्यामुळे माझे आज अस्तित्व आहे. स्वामी, तुम्ही पाठीशी आहात, म्हणून मला संकटांना सामोरे जायचे बळ येते. एक अद्भुत शक्ती तुमच्या स्मरणाने अंगामध्ये संचारते की कोणी किती त्रास देऊ दे, किती वाईट बोलू दे, तुम्ही आहात माझ्या पाठीशी. कोणी माझं काहीही बिघडू शकणार नाही. स्वामी आई, माझ्यावरती तुमची कृपादृष्टी दाखवल्याबद्दल, प्रत्येक संकटातून बाहेर काढल्याबद्दल मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. स्वामी म्हणतात, आता आनंदाचे वारे तुमच्या दिशेने येत आहेत. आता तुझे सर्व वेदना संपणार आहेत. तुझे मन प्रफुल्लित होणार आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात आता किती चांगल्या गोष्टी येणार आहे याची तुम्हाला जाणीव आहे का? अजून तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगलाच नाही. प्रयत्न करत राहा, सर्व काही ठीक होईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी का घडल्या होत्या हे तुम्हाला लवकरच समजेल. तुमचा स्वामीच्या म्हणण्यावर विश्वास असेल तर स्वामी आई, मला तुमच्यावर विश्वास आहे असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. लवकरच अशी वेळ येईल, काही लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी तुमच्याशी चुकीचे वागले. माझ्यावर विश्वास ठेव, ती वेळ नक्कीच येईल. भिवू नकोस, पुढे जात जा. मी आहे तुझ्या पाठीशी. कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा. मग बघा स्वामी तुमचे कामं कसे पूर्ण करतात ते. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्याही झाडूने नाही तर
देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला? तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, तिसरा गर्व, चौथा वासना, पाचवा काम, सहावा क्रोध, सातवा लोभ आणि आठवा मत्सर. माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक, हे सर्व माझं आहे. तेव्हा देव हसत असतो, म्हणतो, अरे वेड्या, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने पाठविलेला आहे. ज्यावेळेस हा करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तू कसला मालक? स्वामी समर्थ म्हणतात, बऱ्या वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ 2 आहेत. एक माणसाचा आत्मा आणि दुसरा मी. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरून परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघे चमकतात. सृष्टीचा नियता परमात्मा जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो तेव्हा त्याला अशा एका शक्तीची आठवण होते जी त्याच्यासोबत नेहमी असते. आणि ती शक्ती म्हणजेच जगाचा नियता परमात्मा. काही लोक देवाला मनुष्यात पाहतात तर काही लोक मूर्तीमध्ये. ज्यांची जशी निष्ठा भगवंत त्यांना तसाच दिसतो. आपल्या वेदांमध्ये सुद्धा लिहिलेले आहे ना, यथादृष्टी तथा सृष्टी. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. विश्वास ठेवा देवावर, तो सगळं व्यवस्थित करतो. मनुष्य हा सुद्धा भगवंताचे एक रूपच आहे. मनुष्य हा आपल्या कर्माने पाहिजे ते मिळू शकतो. ईश्वराला बाहेर कुठे शोधू नका, तो आपल्यातच आहे. थोर साधू संत ग्रंथामध्ये सांगून गेले, दया क्षमा शांती जेथे आहे तेथे ईश्वराची उपस्थिती असतेच. हाच भगवंत अनेक रूपांमध्ये आपल्या आजूबाजूलाच उपस्थित आहे. मनात श्रद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा रस्ता सुद्धा मिळतो. स्वामी एक उदाहरणार्थ सांगतात, खूप कमी दिवस जगणारे फुलपाखरू माणसाला जगण्याचा एक नवीन अर्थ सांगून जातात की आयुष्य छोटे असले तरी चालेल, पण जगताना जीवनात वेगळे रंग भरून जगा. फुलपाखरांचं आयुष्य केवळ 14 दिवसांचे असते. त्या 14 दिवसांच्या आयुष्यात ते एका अळीपासून तर एक परिपूर्ण फुलपाखरू होईपर्यंत स्वतःचा जीवन प्रवास करते. अळीला जेव्हा वाटतं की आता आयुष्य संपलंय तेव्हा तिचं रूपांतर एका सुंदर फुलपाखरात होते. म्हणून माझ्या प्रिय बाळा, हरून जाऊ नकोस. कदाचित त्याच्या एक पाऊल पुढे तुझे सुख लपलेले असेल. फुलपाखरू महिने मोजत नाही, मात्र क्षण मोजतात आणि त्याचा पुरेपूर आनंद घेतात. माणसाने सुद्धा असेच जगले पाहिजे. फुलपाखरूसारखा आहे मी आणि मला रंगीबिरंगी स्वप्नामध्ये जगायला आवडते असे मनाशी बाळगून आयुष्य जगून बघा. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त ते जगता आलं पाहिजे. ज्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होतो त्याकडे दुर्लक्ष करून ज्यापासून तुम्हाला सुख मिळते त्याकडे लक्ष द्या. सुख हे फुलपाखरासारखे असते. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपक्षपणे काम करत राहिलं पाहिजे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला दुःख देणाऱ्यांची जगात कमी नाही हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीच नाही. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवा, मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा,
आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा, दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळणारच. भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशीच आहे. स्वामी दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते, आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपे नाही. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर गुगलवर सापडत नाही. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कुठलेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहत नाही. खूप दूरवर पाण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येईल. स्वामी म्हणतात, असा चेहरा पाहत बसू नको. आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंदाने भरून जाणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखं घडणार आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळतील, पैशाचे मार्ग निर्माण होतील व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल. मी तुझ्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळा, जीवनात चांगली कर्मे करत चल. चुकलेल्यांना मार्ग दाखव, अनाथांचा हात धर, भुकेल्यांना खाऊ घाल. मग बघ, मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंतन असू देत. मग बघ तुझे जीवन कसे सोपे होऊन जाते. तू कसली चिंता करू नकोस. प्रत्येक गोष्टीला माझे श्री स्वामी समर्थ आहेत असे मनाला म्हणा. माझ्या बाळा, एक गोष्ट नीट समजून घे. अडचण आयुष्यात नव्हे तर त्या आपल्या मनात असतात. तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील. म्हणून आयुष्यातील अडचणींना किती कंटाळून बसायचं हे तुझं तूच ठरव. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही, कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे. पण माझे नामस्मरण, नित्यचिंतन, माझा वरचा विश्वास तुझे संकट एवढे हलके करतील की संकट तुला फुलासारखी जाणवतील. वेळेला नक्कीच महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे वेळ वाया घालू नका. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला कधी दिसत नाही. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथं तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असूच. नियती किती चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतात, ज्या संधीची तू आजपर्यंत वाट पाहत होतास ती संधी मी तुला मिळवून देणार आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मी स्वामींना अशी प्रार्थना करतो की तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कधी कधी शांत राहणे, काहीच न बोलणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. सर्व काही माझ्यावर सोपवा आणि एकही मिनिट तुमच्या काळजीत घालू नका. तुमची काळजी मला द्या, मी त्याची काळजी घेईन. जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे. तुम्हाला जीवनात आनंद अनुभवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आहे मी तुझं बाळ आहे असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नीतीने मांडलेला डाव आणि नीतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो.
एखाद्याने साथ सोडली व पाठ फिरवली तर खचून जाऊ नका. स्वामीकडे शांतपणे बसा. खरी साथ तर इथे आहे, स्वामींच्या चरणात. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाटेला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठीच्या दिशेला जातो. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं, कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर चुकीचे ठराल. म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं. एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची, म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. स्वामी म्हणतात, स्वतःच्या पुण्याईवर विश्वास ठेवा. या पुण्याच्या शक्तीने तुम्हाला हवे असलेले फळ योग्य वेळी स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. आयुष्यात आपण किती वेळा हरलो आहे याने काही फरक पडत नाही, कारण प्रचंड स्वामींचे बळ पाठीशी असताना एक दिवस विजय नक्कीच होणार. आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात. कोणाला किती खोटं बोलला, कोणाला किती फसवला, तरी एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला आणि परमेश्वराला कधीही खोटे बोलू शकत नाही आणि फसवू शकत नाही. तुमच्या सर्व कर्माचा लेखाजोखा स्वामीकडे असतोच. म्हणून जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. रागावर नियंत्रण ठेवा. रागात कधीच चुकीचे बोलू नका. मूड चांगला होतो, राग निघून जातो, पण बोललेले शब्द परत येत नाही. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो. यावर तुम्ही सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही, हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीच नाही. मी पण नको, अहंकार नको, ईश्वर हा सर्वत्र आहे. अहंकार मोक्ष प्राप्तीसाठी घातक आहे. आपण एकमात्र निमित्त आहोत करता, आणि करविता तोच आहे. एक स्वामीनाथ आहे, हे नेहमीच लक्षात ठेवा. माझ्या बाळा, मी तुझा संघर्ष पाहिला आहे, तुझी अश्रू पाहिली आहे. प्रत्येक अश्रूसाठी माझ्यावर विश्वास ठेव. माझ्याकडे तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद आहेत. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाही, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. खूप कष्ट करून देखील आपल्याला यश मिळत नाही, तेव्हा आपल्या ठाई नैराश्य येतं आणि मनामध्ये नकारात्मक विचारांची जत्रा भरते. विचार मनाचे आहेत, आपले नाहीत. आपण सावध व्हायचं आणि स्वतःला सांगायचं, मी या मनाचे परे आहे. मन मला प्राप्त झालेला एक साधन आहे, आणि असं स्वतःला सांगून स्वतःचे सामर्थ्य ओळखायचं आणि श्री स्वामी महाराजांना साथ घालावी. स्वामी निश्चितपणे प्रतिसाद देतील आणि आपल्याला जीवनामध्ये उत्तम मार्ग देतील, आणि त्या मार्गावर आपण चाललो तर जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि जीवनाचा आनंद लुटाल. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या स्वामीवरती विश्वास आहे असं टाईप करा. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असतं. 1. त्यांना तुमची भीती वाटते. 2.
ते स्वतःचा द्वेष करतात. 3. त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याच्याप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला असे वाटते की हे दिवस केव्हा दूर होतील, का पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे सगळं केव्हा संपेल? मी आता हे सहन नाही करू शकत. प्रत्येक वेळी नवीन संकट माझ्यासमोर येऊन उभे राहते. अशा वेळी काय करावे? डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा. स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणावा आणि स्वामींना सांगावे, आता माझे जे दुःख आहे, माझे जे संकट आहे, ती तुमची, मी तुमचा, माझं आयुष्य तुमचं, आता माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय ते बघा. मी आता कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. स्वामीवरती सर्व सोडा आणि चिंतामुक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही ठीक करतील. दुःखाचे दिवस कायम राहत नाही. स्वामीवर विश्वास असेल तर नक्कीच चांगले दिवस येतात. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनात ठेव नेहमी सकारात्मक विचार. तेव्हा कुठे तू काय या जगात स्वाभिमानाने जगू शकणार. तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाही. अशी जगण्याची रीत बनव. जो व्यक्ती आपल्याला पूर्ण शक्तीनिशी एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो, यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समर्पण आणि जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. आयुष्याच्या या प्रवासात लोक आपल्यावर टीका अपमान करणारच, पण हे सर्वात महत्त्वाचं असतं. या सगळ्या गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळवणं व न थांबता चालत राहणं व या सगळ्या प्रसंगातून शिकून जो पुढे जातो तो सक्सेसफुल होतो. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिटात विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. स्वामींची शिकवण नेहमी लक्षात ठेवा. आपल्याबद्दल कोणीही किती वाईट विचार करू द्या, आपण कुणाचे वाईट विचार करायचे नाही. तुमच्या वेदना आरामात बदलेल आणि अडथळे चमत्कारात बदलतील. त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेव आणि पुढे जा. लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांची परतफेड मिळेल. जर तुझा देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. स्वामी म्हणतात, कृपया समजून घ्या की मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो. तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की मी ऐकत नाही. याचा अर्थ असा की माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगले काहीतरी आहे. तुमची वेळ येत आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे. खूप यश आणि अनेक आशीर्वाद मिळत आहेत. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा. ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सूरवटांचे फुलपाखरामध्ये, वाळूच्या मोत्यामध्ये आणि कोळशाच्या हिऱ्यामध्ये बदल करतो. मग तो तुमच्यावरही काम करत आहे. बाळा, कधी कधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो. त्यांच्या मागे धावू नका. जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते. देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. फसवणूक केली तर आज नाही तर उद्या तुमची फसवणूक होईल. जर तुम्ही आयुष्य सत्याने जगाल तर त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणी शांती मिळेल. स्वामी म्हणतात, वाईट कर्म करून तुला वाटत असेल स्वामी मला साथ देत आहे तर तो तुझा भ्रम आहे. फक्त ही वेळ तुझी आहे. एवढंच मी शेवटपर्यंत त्यांच्या सोबत असतो ज्यांच्या कर्माचा उद्देश वाईट नसतो. जीवनात तुमचा कोणीही किती तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरामध्ये नसते.
कुणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्यांच्या कर्माचा भाग होईल, पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू नका. एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस आनंदी राहाल? एक दिवस तोच त्रास तुम्हालाही होईल, जो त्रास तुम्ही त्यांची चूक नसताना त्यांना दिला असेल. म्हणून स्वामी महाराजांनी हे अनेक वेळा सांगितले आहे, कर्माची भीती बाळगून कर्म करत जा. तुझ्या प्रत्येक कर्माचा, प्रत्येक जन्माचा लेखाजोखा माझ्याजवळ आहे. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमुळे ओळखले जाईल. फक्त थांबू नका, प्रयत्न सोडू नका, कारण थांबला तो संपला हे लक्षात ठेवा. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत. जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळवण्याचे बळ देणारे स्वामी आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत. ज्याचे नाव बुडणार आहे त्याचे नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता माझे स्वामीच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट, अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझ्या नामस्मरणाने तुझ्या संकटाचे ओझं इतकं हलकं होईल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. स्वामी म्हणतात, तुम्ही कदाचित कठीण काळात असाल, परंतु काळ नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो. जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे. स्वामी म्हणतात, मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात. तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता. तुम्ही माझ्यासाठी मोठे आणि प्रिय आहात. माझ्या बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचा देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं टाईप करा. स्वामी म्हणतात, मी तुमची पावले क्रमाने ठेवीन आणि तुम्हाला आशीर्वाद, उपचार, कृपा, प्रेम आणि नवीन संधीसह दैवी टक्कर देईन. प्रार्थनेत राहा आणि हार मानू नका. स्वामी म्हणतात, स्वीकार करणे कठीण आहे, तरीही बदल हा होणार आहे. तू जे केले आहेस ते सर्व स्वीकारावे आणि तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची मला गरज आहे. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. लवकर तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालाचे प्रत्येकजण आनंदाने आणि विश्वासाने भरून जातील. ग्रहणशील व्हा, तयार राहा. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी तयार आहे असं टाईप करा. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत. मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात. मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस. स्वामी म्हणतात, नेहमी नम्र राहा. आपण आपल्या सोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका. मी सर्वांना समानतेने निर्माण केले. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. स्वामी सांगतात, तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल. ही देवाची इच्छा आहे. होय, देव तुम्हाला ओळखतो. देव तुमचे ऐकतो. देव तुमच्यासाठीच आहे. तू खूप धन्य आहेस. देव तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्हाला अडथळे आणि परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा. कारण जेव्हा तुमच्या विश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते. स्वामी म्हणतात, तू खूप काही करू शकतोस. तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे. त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर. पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल, तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. लवकर तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे. आता तुझ्या आयुष्यात मी आनंद आणणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला काय हवे आहे हे मला माहीत आहे. योग्य वेळी ते होईल. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो. मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो. मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो. प्रत्येकजण तुला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो. तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, स्वामी सर्वश्रेष्ठ आहेत. समस्या सांगून रडणे थांबवा. ते सोडवण्याचा विचार करा, कारण जगात
अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही. कधीही हार मानू नका. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी म्हणतात, आपण हे एकटी करू शकत नाही, परंतु आपण एकत्र करू शकतो. जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते. कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या. स्वामी म्हणतात, बदल स्वीकारणे नेहमीच सोपे नसते, परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोहोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे. बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे, पण मी तुझ्या सोबत आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे. जेव्हा तुम्ही ही अपेक्षा न करता कृतज्ञ होण्याची निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो. तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. बलवान आणि धैर्यवान व्हा. मी तुमचा देव आहे. मी 6 दिवसात जग निर्माण केले. माझ्यावर विश्वास ठेव. मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यावर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे. जो माझा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल तो भाग्यवान ठरेल. हा शनिवार तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल. तुमचे जीवन, तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल. मोठ्या अपेक्षा करा. तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. दावा करण्याची वेळ आली आहे. तुम्ही त्याची खूप वाट पाहिली होती, पण आता ती खरी होणार आहे. तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे. हे एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी वेगळे असूनही तुम्ही आता योग्य मार्गावर आहात. माझ्याजवळ तुझे खरे बोल आहे. जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना करा. चमत्कार दररोज घडतात. तुम्ही विश्वास ठेवणे थांबवू नका. स्वामीची कृपा सदैव तुमच्यावर आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय, माझा स्वामीवरती विश्वास आहे असं टाईप करा. स्वामी तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे, जे फक्त तोच पाहू शकतो. त्याची काळजी करू नका. त्याद्वारे प्रार्थना करा. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे असं टाईप करा. तू खूप सहन केलं आहेस. मला तुला मुक्त करायचं आहे. मला तुमची मदत करायची आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. आता शांतपणे तुम्ही हे बोला. मी माझ्या जीवनात विपुलता, स्पष्टता, आरोग्य, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे आणि मला खात्री आहे की माझा दिवस खूप चांगला जाईल. कर्माचे 12 नियम जे तुमचे जीवन बदलतील. सगळ्यात पहिला महान कायदा. आपण जे काही विश्वात टाकतो ते आपल्याकडे परत येईल. दुसरा, सृष्टीचा नियम. जीवन स्वतः घडत नाही, आपण ते स्वतः घडून आणले पाहिजे. तिसरा, मानवतेचा नियम बदलण्यासाठी काहीतरी स्वीकारले पाहिजे. चौथा, वाढीचा नियम. जेव्हा आपण स्वतःबद्दल बदलतो तेव्हा आपले जीवन देखील अनुसरण बदलते. पाचवा, जबाबदारीचा नियम. आपल्या जीवनात काय आहे त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. सहावा, कनेक्शनाचा नियम. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे सर्व जोडलेले आहे. सातवा, फोकसचा नियम. आपण एकाच वेळी 2 भिन्न गोष्टीचा विचार करू शकत नाही. आठवं, देणं आणि आदरातिथ्य करण्याचे नियम. आपले वर्तन आपल्या विचार आणि कृतीशी जुळले पाहिजे. 9, गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही, त्यामुळे प्रयत्न चालू करा. 10, परिवर्तनाचा नियम. जोपर्यंत आपण त्यातून शिकत नाही आणि बदल किंवा मार्ग घेत नाही तोपर्यंत इतिहासाची पुनरावृत्ती होते. 11, संयम आणि बक्षिसाचा नियम. सर्वात मौल्यवान बक्षीस म्हणजे आवश्यक ती चिकाटी. 12, महत्त्वाचा नियम. प्रेरणा पुरस्कार हे आपण त्यात घालवलेल्या ऊर्जा आणि प्रयत्नाचे परिणाम असतो. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे की तुला वेदना होत आहे. कुणीही तुझे अश्रू पाहू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझे सर्व वेदना संपणार आहेत. माझ्यावर विश्वास ठेव. एक दिवस तू माझ्यावरील विश्वास गमावला नाहीस याचा तुला अभिमान वाटेल. मी तुला निराश करणार नाही. तुला सध्या जाणवत असलेल्या वेदना ही येत असलेला आनंद आणि समाधानाच्या तुलनेत काहीच नाही. तू यशस्वी होईपर्यंत मी तुला धीट करेन. रडू नकोस, अतिविचार करू नको, ताण देऊ नकोस. स्वामी पुढील 24 तासामध्ये तुम्हाला एक शक्तिशाली आशीर्वाद देण्याचा कट रचत आहे. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे असं टाईप करा. प्रकाशात देवावर विश्वास ठेवणे
म्हणजे काहीच नाही, तर अंधारात त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वास. जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका. जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका. भक्ती मार्गाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भक्ताला भगवंताच्या रूपात समाधान मिळते आणि दुसऱ्या टप्प्यावर त्याशिवाय भगवंतात समाधान मिळते. अपघाताने काहीही होत नाही. स्वामी तुम्हाला मोठ्या गोष्टीसाठी तयार करत आहे. स्वामी म्हणतात, जर तुम्ही हे वाचत असाल तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्यासोबत काही प्रकारचे चमत्कार घडतील. या आठवड्यात तुम्ही काहीतरी प्रकट कराल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये हो टाईप करा. माझ्या स्वामीवरती पूर्ण विश्वास आहे. स्वामी नामावर विश्वास आहे. माझे चांगलेच होत आहे. आणि आपण जेव्हा ह्या विश्वासाने नाम घेत निरंतरपणे कर्म करतो तेव्हा जीवनात आश्चर्यकारक घटना घडतात. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे तसंच होईल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. कायम लक्षात ठेव, स्वामी तुझ्या सोबत आहे. पाहता पाहता दिवस सरून जातील. तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जाते. उगाच मागील दिवसाची चिंता करू नकोस. पुढील दिवस तुझे सोन्याने होऊन निघतील. तू फक्त संकल्प कर, स्वामी सोबत आहे. स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती. स्वामी म्हणजे अंतरात्म्यातील शक्ती. स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट. स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट. स्वामी म्हणजे हृदयातील पाझर. स्वामी म्हणजे भक्तासाठी कृपेचा सागर. स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र. स्वामी म्हणजे आईची माया. स्वामी म्हणजे औदुंबराची छाया. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात आणि पाठीशी कायम राहणार. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत. जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे स्वामी आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत. ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता स्वामी आहेत. आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास स्वामी आपल्याला कधीच देत नाही. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या. कारण स्वामींना माहीत आहे तुमची क्षमता किती आहे. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसाचा संग्रह करा. पैशापेक्षा माणसाचे मूल हे अनमोल आहे. भावना कळायला मन लागतं. वेदना कळायला जाणीव लागते. देव कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं कळायला सुंदर विचार लागतात. भरपूर जगायला पैसा नाही, आयुष्य लागतं. ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून. जेव्हा चालतो अंधारातून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा तेव्हा स्वामी तुम्ही मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूचे पाठ तेव्हा तुम्ही दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून तेव्हा तुम्ही घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव कितीही मोठे संकट पडू तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आताच खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं स्वामी पाहून घेतील. हा विश्वास मनात असला की येणारे प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. तुझ्या वाटेत आडवे खूप येतील. पायात पाय घालून पाडतील. त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. स्वामी पाहत आहेत तुला. नामस्मरण मात्र विसरू नकोस. स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत. स्वामींच्या हातात एक गोटी असायची. त्या गोटीचे नाव इंद्रनील मणी आहे. स्वामी एका विशिष्ट पद्धतीने गोटी फिरवायचे. बेळगावात ही गोटी एका भक्ताच्या घरी आहे. महाराजांच्या हातात नेहमी गोटी असायची. तेव्हा ती गोटी बघून सर्व सेवेकरी विचारायचे की स्वामी ही गोटी म्हणजे काय. ती तुम्ही हातात घेता, त्या गोटीला पाहता व हसता. तेव्हा महाराज म्हणाले गोटीमधील गो म्हणजे गोपनीय व टी म्हणजे टिपण, गोपनीय टिपण. सर्व देवदेवतांनी
सर्व प्रकारच्या संकटातून वाचवण्यासाठी आपली तीर्थक्षेत्र उचलून घेतली आहेत. महादेवाने काशी क्षेत्र आपल्या त्रिशूलावर घेतले आहे. महालक्ष्मीने करवी नगरी आपल्या हातात घेतली आहे. त्याचप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांड मी माझ्या हातात घेतले आहे. ही गोटी म्हणजे ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडात कुठे काय चालले आहे ते सर्व आम्हाला या गोटीमध्ये समजते. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमुळे ओळखले जाईल. फक्त थांबू नका, कारण थांबला तो संपला. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरेच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत फिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पाडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कमाल करते. मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. मग आपले यश निश्चित आहे. स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या प्लॅटफॉर्मवरती थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो. बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं. एखादं पदसुद्धा एक दिवस निघून जातं. परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. वाईट वेळ आल्यानंतर स्वामींची सेवा करण्यापेक्षा वाईट वेळ येऊच नये म्हणून आधीपासूनच स्वामींची सेवा करणे, त्यांच्या सेवेत राहणे महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद पैसा असू द्या, म्हणून वाटेल त्या मनाला लागेल असं बोलून दाखवू नका, कारण नियती बदला घेतेच. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस ते मला तू न मागताही कळतं. मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो. माझ्या आज्ञेचे पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन. विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे. मी कणाकणात व्यापून आहे. मीच पावन आहे. मीच आहे जल. गगनही मीच आहे. अक्कलकोटातही मीच आहे. दोन्ही ध्रुवावर, कैलासावर, पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच तो अधिक चमकतो. म्हणून माझ्या बाळा, विश्वास हा स्वतःवर ठेव तर ताकद बनेल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. तू जिथे आहेस त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे यातलं अंतर कळलं
तर तुम्ही काय करता ते कळतं. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात आणि त्यांच्यासोबत कोणी नसतो. त्यांच्यासोबत स्वामी नेहमी असतात हे विसरू नकोस. कष्ट इतक्या शांततेत करा की यश हमखास धिंगाणा घालेल. आयुष्यात अपयशी झाला असशील तर विश्वास ठेव, सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या अपयशानंतरच येते. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे, म्हणून दुःख चवलत राहण्यापेक्षा ते स्वीकारायला शिका. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका. पुढचा दिवस तुमचाच आहे, यश नक्की मिळेल. मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मग तुम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास, आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला आत्मविश्वास. घाबरण्यासारखा वाईट कोणताही व्हायरस नाही आणि त्याला सामोरे जाणाऱ्यासारखे कोणतेही चांगले वॅक्सिन नाही. सूर्य मावळतोच ते नवीन दिवस घेऊन येण्यासाठी. त्यामुळे आज जरी मनासारखे झाले नाही तरी उद्या ते नक्कीच होईल. पैज लावायची असेल तर ती स्वतःसोबत लावा. हराल तर काहीतरी नवे शिकाल आणि जिंकाल तर पुढे वाटचाल कराल. आजचा हा संदेश पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि मी स्वामींना प्रार्थना करतो तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करू. श्री स्वामी समर्थ.